आणि आज जी अवस्था झालेली आहे ना, जे मला वाटतं ते मी करीन, माझं मन मला जे वाटतं ते मी करीन, हेच तर दुर्योधनानं म्हटलं होतं. भगवान गोपाल कृष्ण दुर्योधनाला म्हणतात की दुर्योधना, कमीत कमी 5 गावं त्या पांडवांना देऊन टाक. 5 गावात ते भागतील, त्यांचं करतील. काय करायचं, त्यांच्यात धमक असेल, त्यांच्यात शौर्य असेल, धैर्य असेल तर ते आपलं आपलं राज्य निर्माण करतील. तुम्ही 5च गावं देऊन टाका, खूप झालं. त्यावेळेस तो म्हणतो की सुईच्या टोकानं उकरेल एवढी भूमी सुद्धा मी देणार नाही. तर 5 गावाची काय गोष्ट झालेली आहे. धृती क्षमा दमोस्तेयम शौचमिंद्रिय निग्रह धीरविद्या सत्यमक्रोध दशकम धर्मलक्षणम. आज आपण बघितले जगाच्या पाठीवर अनेक धर्म आहेत आणि अनेक धर्माच्या संकल्पना, अनेक धर्माचे आचार विचार सगळे भिन्न भिन्न आहेत. धर्माधर्मात मतभेद आहेत. एक धर्म दुसऱ्या धर्माला नावं ठेवतो, दुसरा धर्म तिसऱ्याला नावं ठेवतो. माझंच व्यवस्थित आहे, हे चुकीचं आहे असं सांगण्याचा अट्टास प्रत्येक धर्माचा असतो, तो यथायोग्य असो की नसो. पण प्रत्येक धर्माच्या प्रवर्तकांनी असा विचार केलेला नव्हता. जेव्हा धर्माची स्थापना होते तेव्हा तो एकच धर्म असतो आणि बाकीचे जे धर्म असतात ते खिळखिळे झालेले असतात आणि त्या खिळखिळ्या धर्मांचा जो सार निवडून एक चांगला सबळ आणि सुंदर असा धर्म जो जगाच्या कल्याणासाठी भगवंत स्थापित करत असतात. आणि धर्माची स्थापना फक्त आणि फक्त भगवंतच करत असतात. भगवंताकडून ज्या धर्माची स्थापना झाली तो धर्म जगाच्या पाठीवर रूढ असतो आणि तोच योग्य असतो. हे कळण्यासाठी आपल्याला खूप काळ लागत असतो. हे कळण्यासाठी ज्ञान संपादन करावं लागतं, ज्ञान प्राप्त करावं लागतं. प्रत्येक साधूकडे जाऊन, जो साधू आपल्याला ज्ञान देईल त्याच्याकडे जाऊन मांडीकुटी घालून बसावं लागतं आणि तसं तो ज्ञान देत नाही. आजचं तरी हे युग वेगळं आहे नाही का. आज व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब खूप चाललेलं आहे. ज्ञान त्याच्यावर भरपूर आहे. पहाटेची म्हणजे पोथी आहे, दुपारची पोथी आहे, संध्याकाळची पोथी आहे. पोथ्याच पोथ्या. सगळ्या पोथीला तुम्ही जॉईंट व्हा, अजिबात अडचण नाही. पण एक लक्षात घ्या, हरकत नाही, ते सगळी उजळणी आहे. ज्याला बोध प्रकरण म्हणतात की नाही, ते फार महत्त्वाचं आहे आणि ते सन्मुख बसून होतं. सन्मुख अर्थलाभाय हे जे म्हटलं जातं ना, समोरासमोर बसून जे आपण श्रवण करतो ती फार महत्त्वाची गोष्ट असते. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, आपण ऐकत असताना आपल्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची नम्रता असावी लागते. सांगणाऱ्यात वेगळ्या प्रकारची उत्कंठता असावी लागते. सांगणारा जेव्हा सांगत असतो तेव्हा त्याच्या अंतःकरणात असं असावं लागतं की मी जे सांगतो ते याच्या अंतःकरणात भगवंता प्रभावू दे, याला त्याचा परिणाम होऊ दे आणि याचं कल्याण व्हावं, अशी एक सद्भावना अंतःकरणात ज्या व्यक्तीच्या असते त्या व्यक्तीनं सांगितल्यानंतर पुढच्याला ते प्रणवतं. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे माईबाप हो. आणि तेव्हाच ते पुढच्याला समजलं, प्रणवलं तर त्याचा काही अर्थबोध आपल्याला होतो. या सगळ्या गोष्टी जेव्हा धर्म रूपानं आपल्या पुढे येतात, काही गोष्टी अशा असतात, मी सुभाषित सुरुवातीला उच्चारलं त्या सुभाषिताचा उकल करून सांगते, पण तिकडे येतोय मी प्रस्तावना करून त्या याची सुभाषिताची. म्हणून धर्म खूप आहेत, पण धार्मिकता कशाला म्हणतात आणि धर्म म्हणजे नेमकं काय आहे, नेमक्या शब्दामध्ये काय मांडता येईल, नेमकं काय आपल्याला त्यातून प्राप्त होईल धर्मशब्दाचा अर्थातून, हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि म्हणून या सुभाषिताच्या माध्यमातून मी तुम्हाला ठीक आहे. नेमकं धर्म म्हणजे काय हे आम्हाला कळलं पाहिजे. यासाठी या सुभाषिताचा आधार घेऊन मी तुमच्याशी थोडा संवाद साधणार आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. धृती क्षमा दमोस्तेयम शौचम इंद्रिय निग्रह धीरविद्या सत्यमा क्रोध दशकम धर्मलक्षणम. हे धर्माचे 10 लक्षण आहेत आणि असं म्हणतात की हे 10 लक्षण ज्याच्यामध्ये आहेत तो धार्मिक आहे. मग तो कोणी असो, ही 10 लक्षणं त्याच्यामध्ये पाहिजेत पहिले. नंतर मग ईश्वर धर्म की देवता धर्म हे नंतर विचार करा. पण पहिले हे 10 लक्षणं ज्याच्यामध्ये आहेत त्याला धार्मिक असं म्हणतात. ते 10 लक्षणं कोणते? धृती म्हणजे काय आहे नाही का. धृती शब्दाचा अर्थ काय असायला पाहिजे, तर धृती म्हणजे धैर्य. धैर्य हे धर्माचं पहिलं लक्षण आहे. तर धृती
म्हणजे धैर्य. तर आपल्यामध्ये धैर्य असलं पाहिजे. धैर्य नसेल तर आपण धार्मिक नाही आहोत असं त्या सुभाषितकाराचं म्हणणं आहे. आणि मला ते पटतं, कारण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू जेव्हा निरूपण करत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की धीरावीरा होवावे. नुसतं धीर नसावं आणि नुसतं वीरही नसावं. धीर आणि वीर हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. वीरता तुमच्यामध्ये असेल तर धीरता नसेल तर तुम्ही वीर नाही आहेत, आणि तुमच्यामध्ये नुसतीच धीरता आहे आणि वीरता नसेल तर तुम्ही वीर नाही आहेत. मग धीर वीर एकत्रित असायला पाहिजे. साधक ज्याला म्हणतात त्यांनी धीरही असलं पाहिजे आणि वीरही असलं पाहिजे. आता साधकाला धैर्य ठीक आहे बा, वीर काय भानगड आहे? चक्रधर भगवंत म्हणतात कशासाठी वीर पाहिजे माणूस? कारण आम्हाला आमच्या इंद्रियासोबत लढायचं आहे. आलं का लक्षात? आम्हाला आमचे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, त्याच्यानंतर अंतकरण चातुष्ट याच्यासोबत आमची सतत लढाई आहे. लक्षात ठेवा, आमचे पंच ज्ञानेंद्रिय आम्हाला हरवत असतात. म्हणून वीर असावं भगवान श्री चक्रधर प्रभू सांगतात. तर ते पंच ज्ञानेंद्रिय आम्हाला हरवतात. रस्त्यानं आपण चाललो, बाईकवर जरी असलो किंवा सायकलवर असलो तर हॉटेलमधून वास येतो भजे तळल्याचा. नाकामध्ये वास घुसला की आमचं जे घ्राणेंद्रिय आहे हे आम्हाला तिकडे खेचतं. आपल्याला असं वाटतं की आपण थोडंसं भजे थोडेसे खाल्ले पाहिजे. सकाळी नाश्ता केला तर बरं होईल, कारण आता तिथं कार्यक्रमाला गेल्यानंतर वेळ होईल, मग आपल्याला भूक लागेल. त्यापेक्षा आता आपण थोडंसं नाश्ता करू. हे नाश्ता करू असं वाटलं. कशामुळे वाटलं? पहिलं हे घ्राणेंद्रिय आहे, नाक ज्याला म्हणतात, या नाक नावाच्या इंद्रियाने, ज्ञानेंद्रिय, त्यांनी आपल्याला खेचून घेतलं. कुणीकडे खेचलं? हॉटेलमध्ये खेचलं. आणि पाय जे कर्मेंद्रिय आहेत हे तिकडे गेले. कर्मेंद्रियाला आदेश दिला, पाय तिकडे गेले, हॉटेलमध्ये जाऊन बसलो. आणि मग त्या ठिकाणी जिव्हा जी आहे, जिव्हा लालचावली आणि जिव्हेनं पदार्थ मागितले आणि ते पदार्थ पोटामध्ये टाकले. लक्षात ठेवा, हे ज्ञानेंद्रिय ना आपल्याला खेचत असतात, सतत खेचत असतात. एखादी वस्तू जर आपल्याला चांगली दिसली, म्हणजे आपल्या डोळ्याला बरी वाटणारी, चांगली म्हणून नाही, ती चांगली असेल किंवा नसेल हा भाग नंतरचा, डोळ्याला जे बरं वाटतं त्या इंद्रियाला, ज्याला चक्षु इंद्रिय म्हणतात, त्याला जे बरं वाटलं तिकडे आपण खेचत जातो आणि ते पाहतो. मग भले आपलं महत्त्वाचं काम बाजूला राहतं पण आपण तिकडेच पाहत राहतो. लक्षात ठेवा, हे पंच ज्ञानेंद्रिय आपल्याला ओढत असतात. म्हणून सतत आपली या ज्ञानेंद्रियाशी लढाई असते. लक्षात ठेवा, सतत लढाई असते. हे खायचं नाही, ते खायचं नाही, हे पाहायचं नाही, हे अयोग्य आहे, आपल्या आत्म्यासाठी अयोग्य आहे, आपल्या अंतकरणासाठी अयोग्य आहे. अंतकरण चातुष्य यांनी गडबड होते याच्यामध्ये, म्हणून ते बघायचं नाही आहे, ते पाहायचं नाही आहे, ते ऐकायचं नाही आहे, असं आपण स्वतःला समजत असतो आणि समजावून सांगत असतो आणि आपली लढाई सतत चालू असते. म्हणून वीरा म्हटलेलं आहे चक्रधर भगवंतानं. विषांतर करत नाही. धृती म्हणजे धीर, धैर्य आपल्यामध्ये असावं, सोबत वीरताही असावी, हे एक भगवंतांनी शिकवले. लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या सुभाषितामध्ये धृती जो शब्द आलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, धैर्य. आणि ज्याच्यामध्ये धैर्य असेल तोच खरा धार्मिक आहे. ज्याच्यात धैर्य नाही आहे तो धार्मिक नाही आहे. लक्षात ठेवा. एक गोष्ट पटली, धृती. क्षमाशीलता आपल्यामध्ये असायला पाहिजे. क्षमाशीलता जर आपल्यामध्ये नसेल तर आपण धार्मिक नाही आहोत. लक्षात घ्या, क्षमाशीलता आपल्यात असायलाच पाहिजे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की सतत क्षमा करणे पुढच्याला हे धर्माचं लक्षण आहे. हे धर्माचं लक्षण आहे. आणि म्हणून जेव्हा आपल्या असं लक्षात येतं की भगवान गोपाल कृष्णाने 17 वेळेस पिटाळून लावलं. कुणाला? जरासंधाला. किती वेळेस लावलं? 17 वेळेस पिटाळलं. काही लोक म्हणतील इतक्या वेळेस त्याला पिटाळायची गरज काय, इतक्या वेळेस हरवायची गरज काय? माहिती आहे पुन्हा पुन्हा येतो. पहिल्याच वेळेस आल्यानंतर मुंडकं कापून टाकायला पाहिजे होतं आणि त्याला खतम करायला पाहिजे होतं असं आपण बोलतो, नाही का? या भारताचा राजा पोरस, पुरू म्हणतात, या पुरू राजानं अलेक्झांडरला किती वेळेस हरवलं आणि सोडून दिलं. आपण असा विचार करतो हे बरोबर नाही आहे, पहिल्याच वेळेस आल्यानंतर त्याला खतम करून टाकायला पाहिजे होतं, पुन्हा कशाला आला असता? पण हे आपलं विचार आहे. कारण का? आपल्याला धर्माची व्याख्याच माहीत नाही आहे. त्यांना धर्माची व्याख्या माहीत होती पुरू राजाला, कारण धर्माचं लक्षण दुसरं आहे क्षमा. जो शरण आला त्याला क्षमाच केली पाहिजे असं त्या लक्षणामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून त्यांनी क्षमा केलेली आहे.
लक्षात घ्या, क्षमा हा भारतीय वीरांचा धर्म आहे. म्हणून भारतातले जे वीर आहेत ते क्षमा करतात. कोणी कसाही असो त्याला क्षमा करतात. शरण आला की क्षमा केलं पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात, हागा येत शरण आलिया काही मरण असे. जो आम्हाला शरण आला त्याला काही मरण आहे का म्हटले भगवंत सांगतात. म्हणून क्षमा हा अत्यंत महत्त्वाचे विचार आहे. लक्षात ठेवा. धर्माचं दुसरं लक्षण धृती, क्षमा. भगवान गोपाळ कृष्ण त्याला 17 वेळेस माफ करतात त्या जरासंधाला आणि तरी तो पुन्हा चालून येतो. तर जेव्हा जेव्हा जितक्या वेळेस अजून 100 वेळेस आला असता तरी सुद्धा भगवंतानी माफ केलं असतं, नाही का. शिशुपाळाला 100 वेळेस माफच केलं की नाही. 100 शिवाय देतो, 100 गुणे भगवंत पत्रामध्ये घालतात आणि आईला वचन दिलं म्हणून. पण शेवटच्या वेळेस भगवंत म्हणतात, तू आता क्षमा माग, मी तुला सोडून देतो. क्षमा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि भारतीयांच्या नसानसात भिनलेली आहे. म्हणून भारतीय माणूस क्षमा मागितली की पुढच्याला क्षमा करतो, कारण तो धर्म आहे. केलेच पाहिजे क्षमा, हे धर्मात सांगितलेलं आहे. म्हणून दुसरं लक्षण धर्माचं धृती, क्षमा, दमो, दमन ज्याला म्हणतात, इंद्रिय दमन, देह दमन, मनोदमन आदी आदी गोष्टी आम्हाला शिकवलं जातं. उदाहरणार्थ की आम्ही जर समजा जेवायला बसलो, आई सांगते, बाळा तू आलास जेवायला बसायचे, तुला भूक लागली, थोडं थांब. आई भूक लागली ना ग, जेवायला देणं पटकन, मला भूक लागलेली आहे, शाळेतून आलो, उशीर झाला, थोडं थांब ना बेटा, आत्ताच स्वयंपाक झाला, तुझ्याचसाठी करते मी, फक्त देवाला उपहार दाखवू दे. देवाला हात जोडू दे. उपहार दाखवला जातो, त्याच्यासमोर ताट येतं आणि मग तो जेवायला लागतो. आई म्हणते, बेटा थांब, काही करू नकोस, आता काय गाई जेवू दे ना, आता इकडे ग्लास आहे, पाणी घे, भगवंताला संकल्प सोड, भगवंताला प्रार्थना कर, प्रभू तुझ्या कृपेमुळे मला हे भोजन मिळते, असं मन भगवंताला. एवढं तर कर बेटा. हे दमन आहे, लक्षात ठेवा. आम्हाला देहदमन, मनोदमन, इंद्रिय दमन हे शिकवल्या गेलेलं आहे. आम्ही आमच्या पद्धतीनं हे केलं पाहिजे, कारण आम्ही जर ते केलं नाही तर सगळ्या भारतातले लोक उच्छृंखल होऊन जातील. आणि आज जी अवस्था झालेली आहे ना, जे मला वाटतं ते मी करीन, माझं मन, मला जे वाटतं ते मी करीन, हेच तर दुर्योधनानं म्हटलं होतं. भगवान गोपाल कृष्ण दुर्योधनाला म्हणतात की दुर्योधना, कमीत कमी 5 गावं त्या पांडवांना देऊन टाक, 5 गावात ते भागतील, त्यांचं करतील, काय करायचं, त्यांच्यात धमक असेल, त्यांच्यात शौर्य असेल, धैर्य असेल तर ते आपलं आपलं राज्य निर्माण करतील, तुम्ही 5च गावं देऊन टाका, खूप झालं. त्यावेळेस तो म्हणतो की सुईच्या टोकानं उकरेल एवढी भूमी सुद्धा मी देणार नाही. तर 5 गावाची काय गोष्ट झालेली आहे. अरे म्हणजे तुला कळत नाही का, धर्म काय म्हणतो, तुला समजत नाही. तो म्हणतो, मला कळतो, जाणामि धर्म नचमे प्रवृत्ती, जानाम्य धर्म नचमे निवृत्ती, केनापि देवेन हृदय स्थितेन यथा प्रेरितोस्मी तथा करोमि. धर्म काय हे मी जाणतो, जाणामि धर्म, धर्म मी जाणतो. कशाला धर्म म्हणतात, मला कळतंय म्हणले, चांगलं कळतंय. जाणामि धर्म नचमे प्रवृत्ती, पण माझी प्रवृत्ती नाही ते आचरण करण्याची. काय करणार म्हटले तुम्ही, जाणामी धर्म नचमे प्रवृत्ती, जानाम्य धर्म नचमे निवृत्ती, जानामी अधर्म, अधर्म काय हे सुद्धा जाणतो, परंतु मला अधर्म सोडायचा नाही, नचमे निवृत्ती, त्याच्यापासून निवृत्त व्हायचं नाही अधर्मापासून. केनापि देवेन हृदय स्थितेनं, माझी हृदय देवता जशी मला प्रेरित करते, यथा प्रेरितोस्मी तथा करोमि, ती जशी प्रेरित करते तसं मी करतो म्हणाले, माझ्या मनानं वागतो. हेच तर दुर्योधनानं म्हटलं होतं, नाही का. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला जे दमन आहे ते करता नाही आलं. कुणाला, दुर्योधनाला. या सुभाषितामध्ये सुभाषितकार शिकवतात की दमन अत्यंत महत्त्वाचं आहे. चक्रधर भगवंतांनी आपल्या आचारसूत्रांमध्ये दमन सांगितलेलं आहे. मनोदमन, इंद्रिय दमन, देह दमन आचारसूत्रांमध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. विस्तृत अभ्यास करा, बघा, आणि कधी योग आला तर विचारा, मला फोन करून विचारलं तरी मी सांगेन. लक्षात घ्या. आता दमन 3 शब्द झाले. शौचमिंद्रिय, धृती, क्षमा, दमो, अस्तेय म्हणजे चोरी न करणे. चोरी न करणे. तुम्ही म्हणसान बाबा आम्ही तर चोर नाही, आम्ही शाहू माणसं आहेत. लक्षात घ्या, साखरीच्या डब्यातली चमचाभर साखर जरी खाल्ली तरी चोरी आहे. पतीच्या खिशातले पैसे चुकून त्याला न सांगता जरी काढले तरी चोरी आहे. आलं का लक्षात. पत्नीला न सांगता आपण जर कुणीकडे निघून गेलो ती सुद्धा चोरी आहे. कारण तुमचा एकामेकावर विश्वास आहे. घरातली प्रत्येक गोष्ट दुसऱ्याला विचारून, त्याचीही सत्ता आहे त्याला विचारून ती केली पाहिजे. ज्या वेळेला आपण पुढच्याला कळलं नाही पाहिजे असं वाटते, तसं वागून जर आपण ते आपल्या ताब्यात घेतो तर ती चोरी असते. त्याला अस्तेय असं म्हटलेलं आहे, म्हणजे चोरी न करणे. 4थं लक्षण धर्माचं.
आणि 5वं लक्षण शौच. शौच म्हणजे शुद्धता, अंतर्बाह्य शुद्धता आपल्यामध्ये असली पाहिजे. मायबाप हो, शुद्धता. आपण दररोज तर म्हणजे स्नान करतो, मल काढून टाकतो, विसर्जित करतो, अंगाला साबण वगैरे लावून, नाही का, वेगवेगळ्या प्रकारच्या हमाम रेक्सोना वगैरे काही लक्स वगैरे काही आहे की नाही, पॅरिस कुठल्या साबणी लावून स्वच्छ करतो अंगाला. परंतु अंतःकरण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याला साफ करण्याचं आपल्याकडे काय आहे, म्हणजे शरीराला आपण शुद्ध करतो, साफ करतो, दात आपण घासून टाकतो वेगवेगळ्या पेस्टनी, नाही का, वेगवेगळे ब्रश, ते बी कोणाची आवड कोणती, कोणाची आवड कोणती, कोणाला आमकाच ब्रश पाहिजे, कोणाला तमकाच पेस्ट पाहिजे, ठीक आहे, हरकत नाही, ते सगळं करतो आपण. पण हे सगळं केल्यानंतर आपला अंतःकरण एक महत्त्वाचा भाग आहे शरीराचा, आणि शरीर त्याच्याशिवाय चालत नाही. जीवात्मा तिथे आहे, त्या अंतःकरणाच्या माध्यमातून तो फक्त आपल्याला समजतो की इथे जीवात्मा माणूस चालू आहे. आता इथं बसलेला बाबा आहे, किती किलोचा आहे याच्यावर काय आहे मला सांगा बरं. आतून जे आहे चाललेली प्रेरणा ते सगळं आहे, नाही ते या शरीराला काय आहे, संपलं शरीर, उचलून नेऊन गाडून टाकतील, बरा होता म्हणतील, बोलत होता चांगलं, महाराष्ट्रभर फिरत होता, आता काय म्हणतील, मेला, आता उपयोग नाही, सडल, आता हे वाशील, नेऊन टाका, नाही का. म्हणजे आतमध्ये जी प्रेरणा आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, आणि ती प्रेरणा जीवात्मा त्या प्रेरणेसहित जगत असतो, लक्षात ठेवा, त्या प्रेरणेसहित जगत असतो. ती चेतना जी आहे सगळी तर त्याच्यासोबत जगत असतो. म्हणून आम्हाला त्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. धृती, क्षमा, दमो, अस्तेय, शौच म्हणजे शुद्धता, आणि इंद्रिय निग्रह, इंद्रिया ताब्यात असले पाहिजे. आपण इंद्रियांचं दास बनता कामा नये. आपण इंद्रियांचे दास बनलोत, इंद्रिय जसे पाहिजे तसे फरफटत आपल्याला ओढत घेऊन जातात. आलं का लक्षात. सकाळी जर समजा कुठं जायचं असेल, महत्त्वाचं काम आहे, कार्यक्रमाला जायचं, चल बाबा सकाळीच जाऊ, तर मग दुसरा येतो मोटरसायकल घेऊन त्याच्याकडे, आणि तो सांगत असतो की चला कार्यक्रमाला. तो म्हणतो हरकत नाही, कार्यक्रमाला येतो मी, पण मला चहाशिवाय जमत नाही, चहा घेतल्यानंतर निघू. चहाला दूध नसतं, दूध यायला उशीर असतो, नाही का. दूध नेहमीचं दूधवाला दूध घेऊन येत नाही. दूध का येत नाही म्हणून गृहिणी बाहेर गेलेली असते दूध आणण्यासाठी, एखाद्या याच्यावरून आणावं, स्टॉलवरून वगैरे, दूध विक्रीच्या याच्यातून, केंद्रातून, तर ते उघडलेलं नसतं. म्हणजे त्या चहासाठी सगळा खोळंबा. आलं का लक्षात. फक्त एक चहा नावाची गोष्ट, आणि ती इतका माणसाची खोळंबा करते, नाही का. समजा उदाहरणार्थ तुम्ही इथे बसलात आणि एखाद्याला तंबाखूची म्हणजे लत आली, तर तो या बसलेल्या चांगल्या सभेतून बाहेर उठून जातो, दुसऱ्याला घेऊन जातो, तिकडं चल ना थोडंसं, तिकडं बाजूला चल ना, जरा काम आहे थोडंसं. अरे काय काम आहे, नाही थोडं बाजूला चल. त्याला बाजूला नेलं, तिकडं दूर नेलं, मंदिराच्या पाठीमागं नेलं, काय काम आहे सांग लवकर. चांगलं प्रवचन चालू होतं, ऐकत बसलो होतो, आणि तंबाखू आहे की थोडीशी. अरे काय माणूस आहे, इथं एवढं चांगलं ऐकायचं सोडून हे तंबाखू विचारण्यासाठी तू इकडे बोलवलं. इंद्रिय निग्रह ज्याला म्हणतो आपण, तो अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा, फार महत्त्वाचं आहे. ते आपल्या ताब्यात असले पाहिजे. आणि ज्याच्या ताब्यात इंद्रिय आहेत, ज्याच्या ताब्यामध्ये इंद्रिय आहेत, तोच म्हणजे जो इंद्रियांचा राजा आहे, तोच सगळ्या गोष्टी प्राप्त करू शकतो, लक्षात ठेवा. जगामध्ये एका माणसानं सर्वेक्षण केलं. काय सर्वेक्षण केलं की जगातले जे टॉप 1चे लोक आहेत, टॉप 1चे म्हणजे ज्यांनी जगामध्ये यशप्राप्ती केली, अशा 3000 लोकांची यादी केली त्यांनी. आणि त्या 3000 लोकांच्या यादीमध्ये त्यांनी तपासलं की यांच्यामध्ये कुठल्या गोष्टी कॉमन आहेत, कशामुळे यांना यशप्राप्ती झाली. तर त्यांनी सांगितलं 3000 लोकांमध्ये प्रत्येक माणूस, म्हणजे काही 5 गोष्टी कॉमन सांगितल्या, की प्रत्येक माणूस सकाळी उठतो, प्रातःकाळी 4च्या पलीकडे तो झोपत नाही. या 3000 लोकांच्या यादीमध्ये एकही माणूस असा नाही की तो उशिरापर्यंत झोपला व्हा आणि तो सक्सेस झाला. म्हणजे सक्सेस होण्याच्या पाठीमागे ते महत्त्वाचं काम आहे. इंद्रिय आपल्याला ताब्यात ठेवावं लागतात, झोप ताब्यात ठेवावं लागते, नाही का. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की हे 3000च्या 3000 लोक आस्तिक आहेत, आस्था आहे त्यांना भगवंताविषयी. कोणाही देवाचा अंतःकरण असू द्या, त्यांचं कशाची भक्ती करू द्या, पण ते आस्तिक आहेत. ही एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली. तिसरी गोष्ट की हे 3000 लोकांपैकी तिसरी कॉमन गोष्ट त्यांच्यामध्ये की ते आजपर्यंत कुणाचीच निंदा नालस्ती त्यांनी केलेली नाही. ही एक महत्त्वाची गोष्ट. कुणासोबतच त्यांचं भांडण ज्याला म्हणतो ते झालेलं नाही आहे.
आणि चौथी गोष्ट त्यांनी सांगितली की त्याच्यातली कॉमन, की पुढचा ज्यावेळेस बोलत असेल त्यावेळेस ते श्रवण करतात, ऐकून घेतात, महत्त्वाचा मुद्दा ऐकण्याचा, याच्यात काही आपल्याला आपल्या धंद्याचं आपल्या याचं काही मिळतंय का हे शोधण्याचा प्रयत्न करतात. जर भेटलं तर ठीक आहे, नाही भेटलं तर सोडून दिलं, काही अडचण नाही, पण त्याचा विरोध कधीच करत नाहीत, ही महत्त्वाची गोष्ट. आणि पाचवी गोष्ट सांगितली की या 3000 लोकांपैकी कॉमन सगळ्यांमध्ये एक गोष्ट आहे की आई वडिलांची सेवा करतात, अत्यंत थोरा मोठ्यांचा आदर त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. या 5 गोष्टी 3000 लोकांमध्ये कॉमन आहेत असं सांगितलं. त्याच्यामधला एक माणूस त्यांनी तुम्हाला सांगतो, रतन टाटा, आणि मोदी साहेबाचं नाव घेतलं. असे 3000 लोक आहेत म्हणाले. ते एक पुस्तक काढलं त्या माणसाने, संशोधन केलं जगाच्या पाठीवर फिरून, आणि त्याच्यावरती त्यांनी PhD मिळवली. तुम्हाला सांगतो, म्हणजे याचा अर्थ आम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर इंद्रिय निग्रह किती महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ती या सुभाषितामध्ये सुभाषितकार सांगतात की शौचम इंद्रिय निग्रह. आता पुढचं सांगतात धी म्हणजे बुद्धीचा संग्रह. धी म्हणजे काय? बुद्धीचा संग्रह. तर आमच्याकडे बुद्धी आहे, पण आम्ही बुद्धी वाढवण्याचा प्रयत्न करत नाही. आकलन शक्ती ज्याला म्हणतो ती वाढवण्याचा प्रयत्न करत नाही. वाढलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, अनेक लोकांचं ऐकलं पाहिजे, अनेक लोकांना वाचलं पाहिजे, ते आत्मसात केलं पाहिजे. वाचून, ऐकून, अभ्यासून, चिंतन करून, मनन करून ते आतमध्ये आपल्या कामाचं ते ठेवलं पाहिजे. आणि चाळणीसारखं जे कामाचं नाही ते बाजूला फेकलं पाहिजे. त्या याच्यासारखं काय म्हणतात त्याला, सुपासारखं पुढे फेकलं पाहिजे, मागं कोपऱ्यात टाकलं पाहिजे, आणि जे चोखट आहे ते आपल्यामध्ये ठेवलं पाहिजे. ही वृत्ती आपल्यात असली पाहिजे, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ती गोष्ट आम्हाला या गोष्टीतून शिकायला मिळते. आलं का लक्षात? धी म्हणजे बुद्धी, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि बुद्धी जर असेल तरच पुढे विद्या आलेली आहे. विद्या बुद्धी असेल तरच त्या विद्येचा संग्रह तुमच्याकडे होतो, अन्यथा होत नाही. आणि विद्या ही अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला सांगतो, बुद्धिमान कोणाला म्हणायचं आणि विद्यावान कोणाला म्हणायचं, ज्याला प्रज्ञावान म्हणतात. एक फार सुंदर शब्द आहे. प्रज्ञा आणि बुद्धी याच्यात जमीन आसमानचा अंतर आहे. प्रज्ञा काय आहे आणि बुद्धी काय? बुद्धी म्हणजे फक्त 2 आणि 2 4 हे जे गणित सांगतं ती बुद्धी आहे, लक्षात ठेवा. पण प्रज्ञा 2 आणि 2 4 असंच होईल असं नाही सांगत. ते सांगतं कधी कधी 5 होऊ शकतं, सांगता येत नाही म्हणाले. कधी कधी 5 होऊ शकतं. तसं उदाहरणार्थ तुम्हाला जर असं म्हटलं, हिशोब करायला लावला 60 आणि 10 किती झाले, तर तुम्ही काय म्हणणार? 70. 60 आणि 10 70, गणिताची भाषा. पण तेच गणित, आकड्यामधलं गणित तुम्ही जर घड्याळामध्ये आणलं वेळेमध्ये, तर 60 आणि 10 तुम्ही म्हणसाल 10. कारण 60 म्हणलं म्हणजे ते 1 तासामध्ये गेलं, आणि पुढे 10 मिनिट म्हणजे 10 शिल्लक राहिले. त्याचं गणित ते आहे. 60 आणि 10 70 नाही होत तिथे, 60 आणि 10 10च होतं, 10 मिनिटच होतात. म्हणजे असं गणित चुकू शकतं. हे जो बुद्धिमान आहे, म्हणजे जो ज्याला आपण काय म्हणतो प्रज्ञावान आहे, तो असा विचार करू शकतो, तसंही होऊ शकतं, असंही होऊ शकतं. त्याला म्हणायचं प्रज्ञा. फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून धीर, विद्या आणि सत्यम म्हणजे सत्य बोललं पाहिजे, अत्यंत महत्त्वाची गोष्ट. प्राणावरती आलं तरी सुद्धा सत्य बोललं पाहिजे. एक फार महत्त्वाची गोष्ट तुम्हाला महाभारतात मधली सांगतो, आणि मी शेवटच्या मुद्द्याकडे वळतो. महाभारतामध्ये युद्ध सुरू आहे, आणि या युद्ध सुरू असल्यानंतर या ठिकाणी परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण यांच्या लक्षात आलं की द्रोणाचार्य हा आटपत नाही. कारण काय की द्रोणाचार्याला दुर्योधनानं डिवचलं. दुर्योधन द्रोणाचार्याकडे गेला आणि त्यांना सांगितलं, तुम्ही द्रोणाचार्य गुरुवर्य खाता आमचं, गाता पांडवाचं. आमच्या बाजूनं लढता, पण त्यांचा एकही माणूस मरत नाही. 11 अक्षौणी सैन्य आपल्याकडे आहे, पण महामहावीर रथी महारथी आपले मरतायत आणि त्यांचा कोणीच मरत नाही. याचं कारण काय? त्यांनी सांगितलं, युद्धाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की मी पांडवांना मारणार नाही, बंदी करून तुझ्या ताब्यात देईल. अहो, बंदी करून तर द्या कमीत कमी. भीष्माचार्यांनी तेच केलं, तुम्ही तेच करताय. 9 दिवस झाले युद्ध होऊन. भीष्माचार्यांनी
9 दिवस खाल्ले युद्धाचे आणि अजून आमच्याकडे कुठलंच काही नाही आहे. म्हटले हे सगळी डावाडोल अवस्था, हे काही बरोबर नाही. आणि म्हणले तू आता चिडले द्रोणाचार्य. शेवटी कसं असतं, म्हाताऱ्या माणसाला जर दिवचून कोणी बोललं, त्याच्या मर्मावरती घाव घातला की मग त्याला म्हणले तुमच्यात दमच नाही राहिले, म्हातारे झाले तुम्ही, असं म्हटल्यामुळे खतरनाक झालं. ते एकदम डोकं फिरलं त्यांचं. डोकं फिरलं म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत त्या युधिष्ठिराला ताब्यात घेतो आणि तुझ्या ताब्यात देतो, उद्या संध्याकाळपर्यंत, लक्षात घे म्हणले. असं म्हटल्यानंतर भगवान गोपालकृष्णाने विचार केला की आता म्हातारे खवळलेलं आहे द्रोणाचार्य आणि हे निकराचा लढा करेल. आता पांडवांच्या पाठीमागे आपल्याला खंबीरपणे साथ द्यावं लागेल त्यांच्या, असं भगवंतांनी विचार केला. दिवस उजडला, युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्यानंतर आता काय करायला पाहिजे नेमकं, याला कसं कमकुवत करायचं हे भगवंत विचार करतायत. आणि भगवान गोपालकृष्णाने बोलवलं भीमाला. म्हणले भीमा इकडे आहे. म्हणले काय देवा? म्हणले तिकडे अश्वत्थामा नावाचा हत्ती आहे, त्याला मारून टाक. म्हणले देवा अश्वत्थामा नावाचा हत्ती मेल्यावर काय फरक पडणार आहे? म्हणले हे जर तुला कळलं असतं तर तू माझ्या जागेवर असता आणि मी तुझ्या जागेवर असतो. तुला कळत नाही, सांगितलं तेवढं काम कर म्हणले. आता भीम असतो गेला, गद्याच्या एका टोल्यात हत्ती मारून टाकला. आणि भगवंताने सांगितलं होतं की हत्ती मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला असं ओरडत ये म्हणले पुन्हा तुझ्या जागेवर. त्याने हत्ती मारून टाकला. अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला सगळीकडे. बरं कर्णोपकर्णी सगळ्या म्हणजे त्या 40 लाख लोकांमध्ये ती वार्ता पसरली, अश्वत्थामा मेला. आता ही वार्ता त्या द्रोणाचार्याच्या कानावरती पडली. त्यांना माहिती आहे अश्वत्थामा चिरंजीव आहे, पण मेला म्हणतात तर खोटं काय? मग नेमकी काय भानगड आहे? माणूस खचतो की नाही? त्यांना युद्धात लक्ष लागेना, काय करावं विचार केला. लक्षात ठेवा, सत्य या शब्दाचं महत्त्व सांगतोय मी या ठिकाणी. विचार करतात द्रोणाचार्य की हे विचारायचं नेमकं कोणाला? आता अश्वत्थामा मेला खरं आहे की खोटं आहे? आणि कोण आपल्याला खरं सांगेल? म्हणले भगवान गोपालकृष्णाला विचारलं तर म्हणले त्याचं काय खरं आहे? भक्तासाठी खोटं बोलतो तो, काहीही करतो म्हणले भक्तासाठी. समर्थ आहे तो, कर्तुम अकर्तुम अन्यथात कर्तुम असा समर्थ आहे म्हणले. जन आहे ते बी करतो म्हणले, जीवाचा ईश्वराच्या बरोबरीचा करून टाकतो म्हणले जीवाला. त्याच्यात काय त्याच्या नादी लागून नाही जमणार म्हणले. मग कोणाला विचारावं? म्हणले पट्ट शिष्य अर्जुन याला. म्हणले त्याच्या ओंजळीनं पाणी पितं, त्याला विचारून काय उपयोग आहे? काय करावं आता? विचारावं तर नेमकं कोणाला, नाही का? म्हणले भीमाला. म्हणले भीम तर आडमुठ आहे, त्याला कळतच नाही, त्याला विचारून फायदा नाही. मग विचारावं कोणाला? आपल्या पक्षातल्याला तर माहीतच नाही आहे, विचारावं लागतं पुढच्या पक्षालाच, प्रतिपक्षालाच. कोणाला विचारायचं? म्हटले युधिष्ठिरालाच विचारू, ज्याला बंदी बनवायचं आहे, बंदी बनवून युद्ध संपवायचं आहे त्यालाच विचारू म्हणले. तो सांगेल? म्हणले निश्चित सांगेल. का? तो असत्य बोलत नाही म्हणून त्याला धर्मराज असं म्हणतात, कारण ते धर्माचं लक्षण त्याच्यामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे, म्हणून त्यालाच विचारू. आणि रथ द्रोणाचार्याचा युधिष्ठिराच्या बाजूने निघाला. भगवान गोपालकृष्णाच्या चाणक्य नजरेमधून ही घटना अजिबात सुटली नाही. भगवंतानी बघितलं की द्रोणाचार्याचा रथ युधिष्ठिराकडे येते आहे. भगवान गोपालकृष्णाने आपला रथ इकडे युद्ध सुरू असताना तिकडे नेला. कोणाकडे? त्या द्रोणाचार्य युधिष्ठिराच्या आडवा समोर नेला. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो, तो रथ आडवा आल्या. युधिष्ठिर म्हणतो, अरे म्हणते देवा इकडं कुणीकडे आलेत तुम्ही? तुम्हाला ड्रायव्हिंग कोणी शिकवली की नाही? असं काय करता? म्हणले तिकडे युद्ध करायचं सोडून. ते म्हणले गप बस, मी सांगतो ते ऐक नीट. अर्जुन म्हणतो, देवा अरे इकडे मारायचं राहिलं, रथ कुणीकडे घेऊन चालले? म्हणले गप बस, इकडे पहिले महत्वाची गरजेची गोष्ट आहे म्हणले, तिकडे पाठीमागं तोंड करून लढत राह म्हणले, तू इकडे मला हाकूल दे रथ. आणि रथ तिथे नेऊन उभा केला. म्हणले लक्षात ठेव, मी तुला जे सांगतो ते नीट कान देऊन ऐक, लक्षपूर्वक ऐक. म्हणले अश्वत्थामा मेलाय म्हणले हत्ती, हे आपल्याला माहितीये, तुला माहितीये, मला माहितीये, भीमानं मारलाय, सगळ्याला माहितीये म्हणले. पण तिकडे द्रोणाचार्याला माहित नाही. द्रोणाचार्य येतील आणि ते तुला विचारतील अश्वत्थामा मेला का? खरं बोलण्याचा जास्त शहाणपणा इथं करू नको म्हणले. हे तर खरं सांगशील तू? ते म्हणले देवा अहो म्हणले याच्यामुळंच तर मला धर्मराज म्हणतात आणि मी खोटं कसं काय बोलू? अरे हो बाबा, खरी गोष्ट आहे, पण काही काही गोष्टीमध्ये खोटं बोलावं लागतं म्हणले, बोलावं लागतं. असतात काही गोष्टी. आता मला सांगा, चोर आले आपल्या घरी, मग आपल्या घरी आल्यावर आपण असं म्हणतो का? या 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 अगं चहा मान बरं, 10 कप पाहुणे आलेत असं.
आहे. आणि तुझ्या गळ्यात काय दे बरं यांना, नाकात लवकर दे काढून. आलेत बिचारे, ते खूप कष्ट करून आलेत आपल्या घरी. हां, उद्या आले तर बरं होईल, पगार बी येणार आहे उद्या. येता उद्या, हे आता आहे तेवढं घेऊन जा, उद्या पगार आल्यावर ते घेऊन जा. बोलतो खरं आपण, नाही काय खरं, हे महागाई किती वाढली आणि आमच्याकडे काहीच नाही, पगार पुरत नाही, पोराचे शिक्षण काय झालेलं आहे, इतकं बेकार काम झालं आहे, प्रवास खर्च, दवाखाने काय हो, म्हणले काहीच नाही. आणि तुम्ही आमच्याकडे कशाला आले? चोराला काय म्हणतो, आमच्याकडे काहीच नाही. दुसरी गोष्ट एक, मुलगी बघायला गेल्यानंतर मुलीचा बाप बिचारा पोरीबद्दल कसा बोलतो, आमची पोरगी शिकलेली आहे, आमची पोरगी भरतकाम करते, आमची पोरगी विणकाम करते, सगळं रांगोळ्या वगैरे सुंदर येतात, चित्रकला सुंदर आहे तिची, गायन तर खूप छान करते. खरं तर ती गायला बसली तर जरशा काही सारखा आवाज येतो, पण बाप आहे बिचारा, त्याला मुलगी खपवायची असते, साधी गोष्ट नाही. पण आता काळ बदलला, आता मुलगा खपवायची पाळी आली आहे. आता टोटल बदललंय, लक्षात घ्या. पहिल्यासारखं राहिलेलं नाही. मग त्यावेळेस माणूस खोटं बोलतो, आलं का लक्षात? प्रसंग आहे म्हटले, आता युद्ध आहे आणि पुढच्याला आपण कैचित सापडण्यासाठी, तो कैचित पकडण्यासाठी आपल्याला असं बोलावं लागेल. तू असं बोल. तो म्हटला मी बोलणार नाही, मी त्यांनी विचारलं तर खरं सांगेन. अरे म्हणले तुला पकडून नेतील, तुला पकडायला येतील, इथं आल्यावर तू खरं बोलला, अश्वत्थामा मेला नाही असं म्हटलं की तुला लगेच बंदी बनवणार, घेऊन जाणार. म्हणले संपलं युद्ध. ते म्हणले त्याचे काही असो, मला त्याचं घेणं देणं नाही. पहा सत्य का किती किमतीचं असतं. मी हारलो तरी चालेल, मला राज्य नाही मिळालं तरी चालेल, या युद्धाचा परिणाम काही झाला तरी चालेल, मी मात्र सत्य सोडणार नाही. धर्माचं लक्षण आहे बरं काय, लक्षात घ्या. आणि मग त्यावेळेला भगवान गोपालकृष्ण त्याला म्हणतात, बरं ठीक आहे, एक काम कर, अश्वत्थामा मेला नरो वा कुंजरो असं म्हण. हा म्हणले हे होऊ शकतं. भीमाला सांगितलं एक काम कर, याचा भरोसा नाही. यानं असं म्हटलं, त्यांनी विचारलं की अश्वत्थामा मेला का? हा म्हणेल नरो वा कुंजरो. कुंजर म्हणजे हत्ती, नर म्हणजे मनुष्य. नरो म्हटलं की मोठ्या मोठ्यानं ढोल वाजवायला सुरुवात कर. कुंजर त्याच्या कानावर पडलंच नाही पाहिजे, आलं का लक्षात? मग भीम तयारीतच होता. ते कोण आले? द्रोणाचार्य. युधिष्ठिरा बेटा अश्वत्थामा हात? ते म्हणाला हात, अश्वत्थामा हात. परंतु नरो वा कुंजरो, नरो ऐकू गेलं, त्याच्या कानापर्यंत पोहोचलं, कुंजर ऐकूच गेलं नाही. ढोल जोरात वाजायला लागले आणि त्या ढोलच्या आवाजामध्ये कानापर्यंत ती गोष्ट पोहोचली नाही. कथाभाग पुढचा सोडून द्या, तुम्हालाही माहिती येतो. फक्त महत्त्वाची गोष्ट, सत्य जपण्यासाठी किती धडपड असते. बरं लोक म्हणतात काय खरे हो, खरं बोलून सत्य बोल. मला एक सांगा, साधी गोष्ट, तुमच्या खिशामध्ये 500 रुपयाची खोटी नोट आहे आणि 500 रुपयाची खरी नोट आहे, तुम्ही कोणती खपवसान बा? पहिले बोला पटपट, खरी का खोटी? काऊन? खरी तर कधी चालते ना, खोटीच चालणार नाही. तिला पहिले खपवून द्या, नाही का? बरं आजही चांगले चांगले, ज्यांना चांगले म्हणतो आपण, ते देवा शपथ घेतात मी खरं बोलतो. खऱ्याची बाजू घेऊन, म्हणजे खऱ्याचा बुरखा पांघरून लोक आजही वावरतात, खऱ्याचा बुरखा पांघरून. लक्षात घ्या, कारण खोट्याला जगात किंमत नाही. खोट्याला जगात किंमत आहे का? समजा एखादा नेता तुमच्याकडे आला, मी तुमचा अजिबात विकास करणार नाही, मी तुम्हाला काही देणार नाही, मला मतदान द्या, मी माझ्या कुटुंबाचंच व्यवस्थित करीन, माझ्या लेकराबाळाचंच करीन, मला तुमचं घेणदेण नाही, असं म्हणल्यावर ती मतदान करसाल? नाही. तुमचा नेता आहे, तुम्ही मला हाक दिले की मी धावत येईन, तुम्ही काही सांगा, सगळा तुमचा विकास करीन. एक नेता असाच उभा राहिला निवडणुकीला, लोकांपर्यंत गेला, म्हणले मला मतदान द्या. लोक म्हणले तुम्हाला 2 वेळेस निवडून दिले, आता 3री वेळेस आहे. ते म्हणला बरोबर आहे, पहिल्या वेळेस तुम्ही मला निवडून दिलं, मी माझ्या कुटुंबाचं कल्याण केलं म्हणला, कारण कुटुंब सुरक्षित तर सगळं सुरक्षित, मग कुटुंबाचं कल्याण केलं म्हटला. दुसऱ्या वेळेस तुम्ही मला निवडून दिलं, लोक म्हणले दुसऱ्या वेळेस दिलं निवडून, मग त्यावेळेस तर आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. म्हणे हो त्यावेळेस लक्ष द्यायला पाहिजे होतं, पण मी असा विचार केला माझे कार्यकर्ते नाहीत का, मग कार्यकर्ते ते जर सबळ झाले नाही तर मग माझं कसं चालेल म्हणे. मग दुसऱ्या वेळेस माझे कार्यकर्ते नातेवाईक यांचं भलं केलं म्हणले, आणि आता 3ऱ्या वेळेस तुमचाच नंबर आहे,
जर तुम्ही मला निवडून दिलं तर तुमचं भलं आहे म्हणले, कारण आता आमचं पोट भरले, कार्यकर्ते वगैरे सगळं झाले म्हणले व्यवस्थित. आणि दुसऱ्याला जर निवडून दिलं पुन्हा 10 वर्ष तुम्हाला वाट बघावं लागेल म्हणले, बघा तुमचं काय आहे ते, आमचं काही म्हणणं नाही, बा देऊ वाटलं द्या, नाही ते नका देऊ. ही अवघड आहे की नाही? म्हणजे सत्याचा बुरखा पांघरून उतरावं लागतं, एवढी सत्याची किंमत आहे. अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की आपल्या बाजारात असत्य चालतं, जे सज्जन लोक आहेत ना यांच्या बाजारामध्ये असत्य चालतं, पुरावा नाही चालत. आलं का लक्षात? आम्ही एकामेकाला पैसे द्यायचे, लिहून घेतो, जमीन लिहून घे, एखादी वस्तू लिहून घे, आहे की नाही? किती अवघड असतं आमचं. पण तुम्हाला सांगतो, जे 2 नंबरचे धंदे चालतात, या 2 नंबरच्या धंद्यामध्ये म्हणजे काळ्या धंद्यामध्ये जो शब्द दिला तो पाळला जातो, तिथे सत्यता आहे. इतक्या रुपयाची डील, करोडो रुपयाची डील होते, तर त्या करोडो रुपयाच्या डीलमध्ये एकही अवाक्षर असत्य किंवा खोटं तिथे असत नाही, खोटा व्यवहार होत नाही. काळ्या धंद्यामध्ये खरा व्यवहार चालतो. म्हणजे काळा धंदा चालण्यासाठी सुद्धा सत्याची गरज आहे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आणि म्हणून सत्य हे धर्माचं जे लक्षण आहे ना, फार महत्त्वाचं, किती किमतीवान आहे. आणि अक्रोध, शेवटचं लक्षण धर्माचं, अक्रोध, क्रोध न करणे, फार महत्त्वाची गोष्ट आहे. आम्ही बारीक बारीक गोष्टीवर भडकतो आणि आपला मेंदू, आपलं मन, आपलं शरीर हे सगळे बिघडून टाकतो. आणि थोड्याशा क्रोधानं काय होते, आत्मघातापर्यंत माणसं जातात. थोड्याशा क्रोधामुळं काय होते, भांडणे निर्माण होतात. एका माणसाला विचारलं, तुमच्या इथे येत नाहीत ते, तुमच्या इथे एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला, तुमचे शेजारी नाही म्हटले, ते आमचे भाऊच आहेत आणि त्यांचं आमचं जमत नाही म्हटले, पार म्हटले आमच्या खापर पंजोबापासून जमत नाही. इतके दिवस तुम्ही हे वैर टिकवून ठेवलं, इतके दिवस. अरे मिटवून टाका ना, जगायचे किती दिवस, नाही का? आमच्याकडे क्षण किती आहेत, अगदी थोडे आहेत मायबापो. या थोड्या क्षणामध्ये आम्हाला चांगलं जगता आलं पाहिजे, प्रेमानं जगता आलं पाहिजे, लोकांमध्ये मिसळता आलं पाहिजे, लोकांना जवळ करता आलं पाहिजे, प्रेम वाटता आलं पाहिजे, नाही का? मग आमच्याकडे धर्म नावाची जी संकल्पना आहे, अक्रोध, प्रेमानं आम्हाला बोलता आलं पाहिजे. आमच्या वाणीमध्ये मिठास असली पाहिजे, आमच्या वाणीमध्ये अमृत असलं पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी एक सुंदर ओवी याबद्दल सांगितलेली की कशी वाणी असली पाहिजे. चक्रधर भगवंतांनी तर सांगितलंच की महात्म्यांनी प्रिय वक्त्या व्हावे, प्रिय बोललं पाहिजे, अगदी प्रिय, गोड, मधाळ, रसाळ बोललं पाहिजे. पण ज्ञानेश्वर माऊली त्याचं जणू त्या सूत्राचं व्याख्यान करतात एक प्रकारे, असं ते मला ओवी वाटली. फार सुंदर गोड ओवी आहे. ते म्हणतात, पाणी मुदळ झाडा जाये, पाणी मुदल झाडा जाये, आणि तृण ते आपसयाची जी आहे. पाणी मुख्य झाडाला जातं. शेतकरी गवताला पाणी देताना बघितलं का तुम्ही? गवताला कोणी पाणी देतं का? नाही. पाणी कशाला देतं? संत्र्याच्या झाडाला, मोसंबीच्या झाडाला, नाही का, डाळिंबाला. बुडापाशी असतं ठिबक, बाजूने जाऊ देत नाही, तरी सुद्धा पाणी मुदल झाडा जाये, आणि तृण ते आपसयाची जी आहे. तृण जगावं अशी शेतकऱ्याची इच्छा नाही, पण ते जगतं, आपोआप जगतं. हा दृष्टांत सांगून पुढे सिद्धांत सांगतात, तैसे एरा बोलनिया होय जावळिया सुख. याला बोलल्यानंतर, एकाला बोलल्यानंतर त्याच्या जवळचा जो जावळा म्हणजे शेजारी, त्याच्या खेटून असलेला, त्याला सुख होतं. शेजारी उभ्या असलेल्या माणसाला सुख होतं. ज्याला बोललं त्याला तर होतंच, पण शेजारी उभा आहे त्यालाही सुख होतं. याला वाणी म्हणतात. मधाळ रसाळ अशी वाणी आमची असली पाहिजे. अक्रोध आमचा निघून गेला पाहिजे, क्रोध नसला पाहिजे आमच्याकडे, अक्रोधी जीवन आमचं असलं पाहिजे. ही धर्माची 10 लक्षणं आहेत, आणि ही 10 लक्षणं आमच्यामध्ये उतरली पाहिजे. पहिलं धृती, धैर्य. दुसरं क्षमा, धृती, क्षमा. दमो, दमन, देह दमन, मनोदमन, इंद्रिय दमन वगैरे वगैरे. दमो, धृती, क्षमा, दमो. अस्तेय, चोरी न करणे, अस्तेय, चोरी न करणे. स्थेय म्हणजे चोरी, अस्तेय, चोरी न करणे. हां, हे धर्माचं लक्षण. शौच, शुद्धता, अत्यंत महत्त्वाची. शुद्धता, अंतर्बाह्य शुद्धता. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि सांगायला लागलो की बा माणसानं बाहेरून तर शुद्ध होता, अंतूनही शुद्ध झालं पाहिजे. एक जण मला शेजारच्या गावात कीर्तनाला गेल्यावर भेटला, आणि मी तिथं सांगितला मुद्दा की माणसानं आतून शुद्ध झालं पाहिजे. ते उठून उभं राहिले कीर्तनामध्ये. ओ म्हणले, महाराज काही बी सांगत जाऊ नका, असं येण्यासारखं काही बी सांगता म्हणले तुम्ही. म्हणलं काय झालं भाऊ?
आम्हाला मागच्या वेळेस तुम्ही सांगितलं आतून शुद्ध झालं पाहिजे, मी आतून शुद्ध झालो म्हणे तब्येत बिघडली. म्हणलं आतून शुद्ध कसं काय झालं म्हणे, घरी गेलो मी तांब्या घेतला, त्याच्यामध्ये तांब्यावर पाणी घेतलं म्हणे, त्यात सर्प सोडा टाकला म्हणे त्याच्यामध्ये आणि पिऊन टाकलं म्हणे, आणि लागली म्हणे संडास उलट्या आणि सगळी तब्येत बिघडली, भरती व्हावं लागलं. काय बी सांगता का म्हणे तुम्ही असं कीर्तनामध्ये, आतून शुद्ध. आता असं आतून शुद्ध होऊन असतं का? अंतःकरण जे म्हणतो आपण ते अत्यंत कुणाचाही द्वेष अंतःकरणात नसावा, ही आपल्याला शुद्धता आपल्या अंतःकरणाची. आलं का लक्षात? शौचम इंद्रिय निग्रह, इंद्रिय ताब्यात असले पाहिजेत. धी बुद्धीचा संग्रह, धी विद्या, विद्या अवगत करणे, विद्या अभ्यास शिकणे. माणूस या जीवनपटावरती शेवटपर्यंत विद्यार्थी आहे. जो विद्यार्थी नाही, जो परिपूर्ण समजतो स्वतःला, तुम्हाला सांगतो तो माणूस कधीही सफल होत नाही. शेवटपर्यंत मरेपर्यंत त्यांनी विद्यार्थ्याचं बाणा अंगीकारला पाहिजे आणि काहीतरी शिकलं पाहिजे. फार महत्त्वाची गोष्ट आहे विद्या. धी विद्या आणि सत्यम, सत्य बोललं पाहिजे. अक्रोध, अशी धर्माची 10 लक्षणे ज्याच्यामध्ये आहेत, हे धर्माचे 10 लक्षणं, तो धार्मिक आहे हे लक्षात ठेवा. पहिला महत्त्वाचा मुद्दा तो धार्मिक आहे. मग आता त्याच्यामध्ये ईश्वरीय धर्म, देवता धर्म वगैरे वगैरे भेद नंतर पाडा. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण या सगळ्या गोष्टी सगळ्यामध्ये असायलाच पाहिजे. तो आस्तिक असो, नास्तिक असो, कुणी असो, या 10 गोष्टी सगळ्यांच्या कामाच्या आहेत, सर्वांच्या कामाचे आहेत. ज्याला जीवनामध्ये सफल व्हायचं त्याच्याही कामाचे आहेत, ज्याला आमदार बनायचं, खासदार बनायचं, मामलेदार बनायचं, काय बनायचं ते बना. सगळ्या माणूस म्हणून ज्याला या पृथ्वी तलावर जो जिवंत आहे त्या माणसाला या 10 लक्षणाची गरज आहे. आलं का लक्षात? आणि त्यांनी हे 10 लक्षणं पहिले अवगत करा. हे तुम्ही अवगत केले की तुमचा मोक्ष मार्गाचा जो रस्ता आहे ना पुढचा, अगदी सोपा. एका वचनाचं पालन केलं की तुम्ही पुढे पुढे जाणार, कारण अगोदर तुमची तयारी आहे सगळी. आलं का लक्षात? तुम्ही रेडी आहात. हे 10 लक्षणं तुमच्यामध्ये आहेत, म्हणजे तुम्ही धार्मिक आहात. आता ईश्वर धर्माचं आचरण करता का देवता धर्माचं आचरण करता हा नंतरचा भाग आहे. मग तुम्ही देवता धर्माचं आचरण करण्याच्या ऐवजी ईश्वरी धर्माचं आचरण केलं, मोक्षपदाला जाल, मुक्तीपर्यंत तुम्हाला मुक्ती मिळेल, त्या पदापर्यंत तुम्ही पोहोचाल, परब्रह्म परमेश्वराच्या कैवल्य पदापर्यंत. कारण परब्रह्म परमेश्वराने याचसाठी अवतार घेतलेला आहे. दत्तात्रय भगवंत, चक्रधर भगवंत, चक्रपाणी भगवंत, गोविंद प्रभू बाबा, श्रीकृष्ण भगवंत, महानुभावांचे पंचकृष्ण 5 अवतार याचसाठी अवतरलेत. लक्षात ठेवा. जीवाला ज्ञान देऊन त्याचा उद्धार करण्यासाठी आज श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिन आणि अमोघदर्शी श्री दत्तात्रय प्रभू भगवंत आता 12 वाजता पंचाळेश्वरला आपल्या जवळ इथे शेजारी 100 किलोमीटरवर भगवंत आलेले असणार. दररोज ते येतात. प्रत्येही असा लीळाचरित्रामध्ये उल्लेख आलेला आहे. प्रत्येही म्हणजे प्रतिदिनी भगवंत तिथे येतात आणि त्या ठिकाणी आरतीला लोक असल्यानंतर प्रसन्न वाटतं. लक्षात ठेवा. आणि म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट इथेही श्री दत्तात्रय प्रभूंना आपल्याला विनंती करायची, भगवंता हे कपर्दक अन्न, या अन्नाचा स्वीकार करा आणि हे अन्न पदार्थ पवित्र करून, तुमच्या कृपादृष्टीने पवित्र करून, ते राजस्तामस असेल तर ते बाजूला करून सात्विक बनवून, ते तुमच्या सात्विकतेनं, तुमच्या नजरेनं सात्विक बनवून ते माझ्या पोटामध्ये गेल्यानंतर माझ्यामध्ये अनेक प्रकारचे विकार आहेत ते निघून जातील आणि माझ्यामध्ये धर्माचरण करण्याची एक क्षमता निर्माण होईल, एक पॉवर, एक ताकद निर्माण होईल प्रभू, असं म्हणून भगवंताला प्रार्थना करायची आहे. या ठिकाणी संयोजक आदरणीय पूजनीय भांडरकर बाबा यांनी मला इथे बोलवलं. काय योगायोग आहे. मला असं वाटतं 7 ते 8 वर्ष झाली बाबा, तेव्हापासून तुम्ही प्रयत्न करतायत आणि माझी तारीख अगोदरच निघून जाते. तुम्ही मला बोलवतायत, माझी तारीख अगोदरच निघून जाते. कालची गंमत अशीच झाली होती, कारण मी गुजरातमध्ये आणि तिथून म्हणजे कपरडा नावाचा तालुका आहे, तिथे कार्यक्रम होता. जाधववाडीचे बाबा तिथे, आज त्यांचं प्रवचन आहे. रात्री माझं कीर्तन झालं त्या ठिकाणी आणि तिथून मी रात्री बाबांना सांगितलं, बाबा मला जायचं आहे. बाबा म्हटले ठीक आहे, काय हरकत नाही. आणि इथे तुमच्या कार्यक्रमाला आलो, रात्रभर प्रवास केला, इथे उशिरा आलो, त्याबद्दल सर्व जे आदरणीय पूजनीय संत मंडळी यांची क्षमा मागतो. कारण भांडारकर बाबांनीच मला एका यजमानाकडे विश्रांती करायसाठी पाठवलं होतं. बाबा तुम्ही 9 वाजता आलात म्हणले, इथे विश्रांती करा थोडी आणि मग या. आणि तिथे विश्रांतीला म्हणजे थोडंसं वेळ लागला, त्याच्यामुळे मग यायला उशीर झाला. तुमची सर्वांची क्षमा मागतो. तुमच्या अंतःकरणात परब्रह्म परमेश्वर दत्तात्रय भगवंत धर्माचं बीजारोपण करू अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि
रजा घेतो. एकदा दत्तात्रेय प्रभूच्या नामाचा जयघोष करा मोठ्याने. श्री दत्तात्रेय महाराज की दंडवत दंडवत दंडवत.